तर काय म्हणता बे पोट्टी घेऊ, आद्याचा फोन आलता मले की सगळे पोट्टे घेऊन आपल्या वावरात ये म्हणे लवकर. वावरात याचं कारण हे की आद्याच्या वावरातली जी इर आहे त्यात फसली भू मोटर, म्हणजे मोटर फसलीच आहे म्हणा, तर ते आपल्याला काढा लागते. वावरात आल्याबरोबर तर मी पहिले आद्याच्या विहिरीतलं पाणीच पाहिलं. मी म्हटलं यार किती मस्त पाणी आहे म्हटलं. मग काय आपली सगळी मित्रमंडळी लागली आद्याच्या वावरातली विहिरीतली मोटर फसलेली काढाले. हे सगळे पोट्टे मोटर काढून राहिले आणि चीटिंग करताय तू. शिवाय त्याचं तोंड पुर राहिला. जे पण कोणाचं काम अडलेलं असन किंवा व्हायचं असन तर आमच्या गावातल्या पोट्टांना सांगा, 2 मिनिटात पूर्ण काम बरबाद करून टाकते. सगळ्या पोट्टीने आपापला दिमाग लावला होता तर नाहीच म्हणा, पण लाव. मग काय आद्यालेच त्याच्या वावरातल्या विहिरीत कुदी मारा लागली, म्हणजे विहिरीत जा लागलं मोटर काढायला. बहुत सारी मुश्किलों के बाद आमच्या सगळ्या पोट्टीची मेहनत कामयाब झाली, म्हणजे विहिरीच्या बाहेर निघाली रे भैलग मोटर. आता विहिरीतली मोटर जिथं फसली होती तिथून निघाली तर आहे. आता फक्त पोट्टीले रपा वळाकते मोटरले बाहेर काढा. जैसे ही सबन लोगों ने बजरंग बली का नाम लिया, कुएं के बाहर आ गई हमारी मोटर. ह्या मोटरवरचा सगळा घनाना पाहिल्यानंतर म्हणूनच मी म्हटलं, म्हणूनच मोटर बाहेर निघाचं नाव निघे रे भाई विहिरीच्या. आद्याच्या वावरातल्या विहिरीतली मोटर काढणं झाल्यानंतर आम्ही निघालो रे भैलो घराच्या रस्त्यानं मस्त थाटा 320च्या स्पीडनं. थोड्याच वेळात तुमचा भाऊ घरी पोहोचला आणि आजच्या ब्लॉगला मी इथंच विश्राम देतो. राम राम मंडळी, बाय बाय मंडळी.